मी 5-6 महिने झाले तर कन्फ्यूज होती की मला काय नक्की घ्यायचं आहे. तर ते का कन्फ्यूज होती कशासाठी तर ते तुम्हाला पुढे सांगते. तर त्या अगोदर मिस्टर आणि मी इथे बाजारामध्ये आलो होतो आणि इथे एका शॉपमध्ये आलो आणि तिथे आम्ही जे बघत होतो ते म्हणजे फूड प्रोसेसर. तर मिस्टर 2 दिवस अगोदर येऊन बघून गेले होते. तर ते घेत पण होते, परंतु मी बरोबर नव्हते म्हणून मग त्यांना म्हटलं राहू द्या, मग आपण दोघं जाऊयात. तर 2 दिवसानंतर गेलो आणि अगोदर बघितला आम्ही हा जर तो आहे 6,000चा. तर तो न घेता लास्टला आमचं मात्र जेव्हा डिसिजन झालं तेव्हा आम्ही दुसरं घेतलं, ज्यामध्ये आपल्याला कणिक वगैरे पण मळता येतं. तर कन्फ्यूज यासाठी होती की मी मिक्सर घ्यायचं की फूड प्रोसेसर. तर म्हणून मला एवढे महिने लागले आणि नंतर फायनली मी फूड प्रोसेसरच घेतलेला आहे. ते घेऊन घरी जाण्यासाठी निघाली. भरपूर असं ऊन होतं. मिस्टरांना आणखीन एक काम असं होतं की त्यांना हिरवी नेट घ्यायची होती, तर ते घेण्यासाठी गेले. तोपर्यंत मला इथे या दुकानामध्ये त्यांनी थांबवलं होतं की हे फ्रुट्स वगैरे घे तू सर्व. तर ते माझं घेऊन झालं, परंतु त्यांना म्हटलं इथे उसाचा रस देखील आहे, तर ते देखील पिऊयात. तर ते उसाचा रस बनवत होते त्या फ्रूटचे जे मालक आहेत ते. तर तोपर्यंत मिस्टर त्यांचे कस्टमर देखील हँडल करत होते. त्यांना देखील मिस्टर इथे आता आंबे देत होते आणि घरी आलो आणि ती नेट जी आणली होती तर ती लगेचच मिस्टरांनी बसवायला घेतली. AC ज्या बाजूला आहे ना, तर त्याच विंडोमध्ये ही नेट बसवायची होती. 4वीच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होतं, तर तिला एक छोटंसं गिफ्ट मिळालं होतं. तर तेच ते दाखवत होते आणि मुलींना कुठल्याही घरामध्ये वस्तू आली नाही की त्यांनाच ओपन करायची असते आणि ते ओवी आणि फूड प्रोसेसर ओपन करत आहेत. तर हा प्रेस्टिजचा आहे आणि प्रेस्टिजची तर क्वालिटी खूपच छान असते. आता माझी इथे तयारी पुन्हा झालेली आहे कशासाठी, तर बाजूला आहे गृहप्रवेश, मला तिथे जायचं आहे आणि मग ओवी पण माझ्याबरोबर मात्र येणार होती. तर तुम्हाला दाखवते याची भांडी. तर क्वालिटी तर एकच नंबर आहे आणि यामध्ये ना आपल्याला कणिक वगैरे पण मळता येतं. तर म्हटलं हेच घेऊयात, कारण मुली पण यावरती थोडंफार काम करू शकतात. आता इथे ओवी आणि मी गेलेली आहे बाजूला. त्यानंतर घरामध्ये नवीन वस्तू आली म्हणजे तिचं तर उद्घाटन पहिले झालंच पाहिजे. तर मी इथे सर्वात अगोदर बनवायला घेतलेली आहे तेलकुटी. तर ज्या शंकेश्वरी मिरच्या आणल्या होत्या तर त्याच मी घेतलेल्या आहेत, थोड्या गरम करून घेतल्या. त्यानंतर मिक्सरमध्ये अशी बारीक त्याची पावडर तयार केली. त्यानंतर जे काळे तिल आहे तर ते देखील थोडेसे गरम करून घेतले आणि त्याची देखील इथे पावडर केली आणि लसूण पण घेतला छोट्या भांड्यामध्ये, त्याची पेस्ट केली आणि यामध्ये आता मीठ वगैरे घातलं आणि त्याची मी तेलकुटी बनवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.